आता या अगोदर आपण नवतपाच्या काळामध्ये लहान बाळाची काळजी कशी घ्यायची आहे किंवा हे वाढतं तापमान बाळाला बाधक ठरू नये म्हणून काय टिप्स फॉलो करायचे आहेत यावरती एक डिटेल व्हिडिओ पोस्ट केला होता। परंतु हा जो नवतपाचा काळ आहे हा जेवढा लहान बाळासाठी त्रासदायक ठरतो तेवढाच तो ब्रेस्ट फीडिंग मदरसाठी सुद्धा त्रासदायक ठरू शकतो। आणि जर योग्य वेळेमध्ये योग्य त्या टिप्स फॉलो नाही केल्या, बदल नाही केला तर त्यावेळी आईचं येणारे जे दूध आहे हे कमी प्रमाणामध्येही बनतं, दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्हीही घसरू शकते। आता हा नवतपाचा काळ किंवा जेव्हा अति उष्णता असते तर त्या काळामध्ये एका स्तनपान करणाऱ्या आईने काय काळजी घ्यायला हवी। सगळ्यात पहिली आणि खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिने तिचं शरीर हे हायड्रेटेड ठेवणं आवश्यक आहे। जेवढं स्तनपान करणाऱ्या आईचं शरीर हे हायड्रेटेड राहील तेवढे दुधाची जी क्वांटिटी आहे ही वाढायला मदत होईल। आता हायड्रेशन मेंटेन ठेवण्यासाठी भरपूर असं पाणी तुम्हाला प्यायचं आहे आणि इतर जे लिक्विड डाएट आहे मग ते ताक, लस्सी, फळांचे ज्यूसेस, रसाळ फळं असतील किंवा आणखी जे काही सरबतांचे प्रकार आहेत हे तुम्ही तुमच्या आहारामध्ये वाढवणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या बॉडीचं टेम्परेचर हे मेंटेन ठेवायचं आहे। यासाठी तुमचे कपडे हे सैलसर असावेत, कॉटनचे असावेत, कमी रंगाचे असावेत। शिवाय एसी, फॅन, कूलरचा योग्य त्या प्रमाणामध्ये आणि योग्य प्रकारे तुम्हाला वापर करायचा आहे। आहारामध्ये शरीराला थंडावा देणारे जे पदार्थ आहेत हे घ्यायचे आहेत, मग ते कोकम सरबत असू द्या, दही, ताक, लस्सी यासारखे जे प्रकार आहेत किंवा नारळ पाणी वगैरे तुम्हाला रेग्युलरली पीत राहणं आवश्यक आहे। या व्यतिरिक्त दुपारच्या वेळेमध्ये घरातून बाहेर पडणं हे तुम्हाला अवॉइड करायचं आहे। शिवाय घरामध्ये जरी तुम्ही असाल तरी सुद्धा एक्झर्शन होणारी जी काही कामं आहेत मग ती घरातली कामं जरी असली तरी सुद्धा अशी कामं करणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे किंवा एक्सरसाइज करणं, खूप जास्त चालणं किंवा कामाचा खूप जास्त लोड घेणं या गोष्टी तुम्हाला अवॉइड करणं आवश्यक आहे। तुम्हाला तुमच्या आहाराकडे विशेष लक्ष द्यायचं आहे। आहारामध्ये पचायला हलके असणारे पण पौष्टिक असे पदार्थ घ्यायचे आहेत। या व्यतिरिक्त जसं या ताईंनी सांगितलं की त्यांनी त्यांचे जे काही मेथी दाणे आहेत किंवा ओव्याचं पाणी हे घेणं बंद केलेलं आहे कारण त्यांना असं वाटतं आहे की त्यामुळे हीट वाढते आहे। लक्षात घ्या, हे जे काही पदार्थ आहेत हे हीट वाढवणारे असले तरी सुद्धा तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय हा रेग्युलेट राहण्यासाठी खूप जास्त गरजेचे आहेत। आता जर तुम्हाला हे पदार्थ घ्यायचे नसतील तर त्यावेळी तुम्ही काही आयुर्वेदिक प्रोडक्ट घेऊ शकता, जे मी माझ्याही डिलिव्हरीच्या वेळेस घेतले होते, जे मी नेहमी तुम्हाला रिकमेंड सुद्धा करत असते। आणि ते जे काही दोन प्रोडक्ट आहेत ते म्हणजे हे मॅमिकॉन सिरप आणि या मॅमिकॉन कॅप्सूल या 100% आयुर्वेदिक आहेत। शिवाय यामध्ये शतावरी, पालक, काळे जिरे, नागरमोथा, विदारीकंद असे खूप सारे घटक आहेत ज्यामुळे तुमच्या दुधाची जी मात्रा आहे ही नॅचरली वाढायला मदत होते। हीटचा त्रास तुम्हाला होत नाही। नॉर्मली हे जे पदार्थ आहेत हे योग्य त्या प्रमाणामध्ये आपण नाही घेतले तर हीट वाढू शकते, परंतु यामध्ये याचं प्रमाण हे अगदी ॲक्युरेट असल्या कारणामुळे उज्ज्वला आयुर्वेदाश्रमनी बनवलेलं हे जे काही प्रोडक्ट आहे ही प्रत्येक स्तनपान करणाऱ्या आईसाठी खूप महत्त्वाचं आहे। स्पेशली नवतपाच्या काळामध्ये तुम्ही हे घेत असाल तर तुमच्या दुधाची मात्रा ही छान पद्धतीने राहायला मदत होईल। यांची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरतीही हे दोन्ही प्रोडक्ट उपलब्ध आहेत किंवा Amazon, फ्लिपकार्ट, मिशोवरती सुद्धा उपलब्ध आहेत। तुम्ही हे घेऊ शकता, ऑर्डर करू शकता। शिवाय त्यांचा एक सपोर्ट नंबर सुद्धा मी तुम्हाला देते आहे। आणखी जी काही माहिती आहे तुम्ही त्या नंबरवरती कॉल करून जाणून घेऊ शकता। तर असे जे काही पदार्थ आहेत किंवा या ज्या टिप्स आहेत या काळामध्ये तुम्ही जर वापरत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा आणि बाळासाठी सुद्धा ते फायद्याचं ठरणार आहे।